आखाती देशात सध्या युद्ध सुरू आहे। या देशातून भारतात पेट्रोल, डिझेल तसेच LPG गॅस येतो। परंतु आता युद्धामुळे आखाती देशातून होणाऱ्या या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे भारतातही पेट्रोल, डिझेल व LPGचा तुटवडा निर्माण झाला आहे। नगर जिल्ह्यात हे सगळं किती दिवस पुरेल याची आकडेवारी जिल्हा प्रशासन व पुरवठा विभागाने घेण्यास सुरुवात केली आहे। सोमवारी जिल्ह्यातील सर्व उपलब्ध साठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे। जिल्ह्यातील साठा नेमका किती दिवस पुरेल याबाबतची आकडेवारी आणखी धक्कादायक आहे। या सगळ्यांचा आढावा आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। सध्या जगभरात तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला आहे। ज्या आखाती देशातून जगभरात तेल जाते त्याच देशात सध्या युद्धाचा भडका उडाला आहे। भारतालाही त्याच्या झळा आता बसू लागल्या आहेत। पेट्रोल व डिझेल हे दोन्ही आखाती देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात। त्यावर परिणाम झाला असल्याने जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या झळा 100% बसणार आहेत। पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढण्यासही सुरुवात होणार आहे। दरम्यान भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, रिलायन्स, एस्सार यासारख्या कंपन्यांनी त्यांच्या पंप चालकांना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे। यापूर्वी त्यांना खरेदीवर मिळणारे क्रेडिट यापुढे मिळणार नसल्याचे त्या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे। म्हणजेच ज्यांना पेट्रोल किंवा डिझेल लागेल त्यांनी ॲडव्हान्स रक्कम भरून ते खरेदी करावे असे या कंपन्यांनी कळवले आहे। आता नगर जिल्ह्यात किती पेट्रोल व डिझेलचा साठा आहे तर जिल्ह्याभराला 70 दिवस पुरेल एवढा साठा सध्या जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे पुरवठा विभागाच्या आकडेवारीत सांगितले गेले आहे। इराण विरुद्ध अमेरिका या युद्धामुळे पश्चिम आशियातून होणारी इंधनाची वाहतूक बंद आहे। कतारमधून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद झाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात इंधन आणीबाणी लागू होण्याची चिन्ह दिसत आहे। त्यामुळे भविष्यात पेट्रोल, डिझेल व LPGच्या किमतीत वाढ होईल असे सांगितले जात आहे। दुसरीकडे CNG व LPG बाबतही हीच स्थिती आहे। केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना LPG सिलेंडर देण्यावर बंदी घातली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील LPG गॅस वितरणाची सद्यस्थिती प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे। सध्या जिल्ह्यामध्ये BPCL, HPCL आणि IOCL या 3 प्रमुख कंपन्यांचे एकूण 109 वितरक कार्यरत आहेत। या वितरकांकडे नोंदणीकृत 13,60,773 घरगुती ग्राहक आहेत। जिल्ह्यात दररोज सरासरी 30,036 घरगुती सिलेंडरचे वितरण केले जाते। सद्यस्थितीला गोदामांमध्ये एकूण 63,450 घरगुती सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे। सध्या जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा चांगला साठा असून महिनाभर तुटवडा निर्माण होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व इंधनाचा आढावा घेतला। नगरमध्ये माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये इंधन दरवाढीसह टंचाई होऊ शकते। नगरमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही। यामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करणे अथवा कोठा कमी करणे असे निर्णय घेतलेले नाहीत। मात्र युद्धामुळे काहीही होऊ शकते, त्यावर केंद्र व राज्य सरकार लक्ष ठेवून आहेत असे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले। शनिवारी इंधन कंपन्यांकडून घरगुती वापराच्या LPG सिलेंडरची किंमत 60 तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरसाठी 115 रुपये वाढ जाहीर केली। त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। भविष्यात पेट्रोलच्या व डिझेलच्या किमतीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काहींच्या मते पेट्रोल हे 200 ते 300 रुपये लिटरवर जाईल। असे झाले तर या युद्धामुळे भारतीयांचे आर्थिक गणितही नक्कीच कोलमडणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।